नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र सेट परीक्षा 15 जून 2025 रोजी जी झालेली आहे तिचा पेपर 1 यामधला 22वा प्रश्न हा जो क्वेश्चन पेपर आहे क्वेश्चन पेपर सेट ए आहे, याच्यातला हा 22वा प्रश्न। तर प्रश्न काय आहे बघा, एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेस सोमवारी दुपारचे 1 वाजलेले आहेत, म्हणजेच 1 PM निर्देशित केलेले होते। तर त्या घड्याळामध्ये 101 तासानंतर काय निर्देशित केलेले असेल? पर्याय आहेत, सोमवार 1 वाजलेला असेल, मंगळवारी 4 AM असेल, गुरुवार 5 PM असेल आणि शुक्रवार 6 PM असेल। या ठिकाणी 2 महत्त्वाचे शब्द आहेत, ते म्हणजे सोमवारी 1 वाजलेले आहेत दुपारचे, 1 PM म्हटलेलं आहे, आणि 101 तासानंतर कोणता वार असणार आहे आणि वेळ कोणती असणार आहे। तर सोपं गणित आहे, अगदी सोपं आहे। आपण मंडे असं गृहीत धरूया, त्याच्यानंतर ट्यूसडे, त्याच्यानंतर वेन्सडे, त्याच्यानंतर थर्सडे, त्याच्यानंतर फ्रायडे आणि त्याच्यानंतर सॅटरडे, एवढे दिवस आहेत। जेव्हा सोमवारपासून मंगळवारपर्यंत आपण येतो त्यावेळेस 24 तास होतात। मंगळवारपासून आपण ज्यावेळेस बुधवारपर्यंत येतो तेव्हा 24 तास होतात। बुधवारपासून आपण ज्यावेळेस गुरुवारपर्यंत येतो तेव्हा 24 तास होतात, आणि गुरुवारपासून आपण शुक्रवारपर्यंत येतो तेव्हा देखील 24 तास होतात। आणि 24 हे जे आहे 4 दूने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, म्हणजे 96 तास इथं होतात, बरोबर। 24 चौक 96, तर या पद्धतीने 96 तास शुक्रवारी होतात 1 वाजता। पण आपल्याला किती तास पाहिजेत, म्हणजे 96च्या पुढं 97, 98, 99, 100 आणि 101, म्हणजे अधिक 5 तास, बरोबर। म्हणजे इथं एक थोडक्यात काय की 5 तास, म्हणजे शुक्रवारी 1 वाजता 1 PM किती होतात, 96 तास होतात। म्हणजेच काय की शुक्रवारी 2 वाजता 97, 3 वाजता 98, 4 वाजता 99, 5 वाजता 100 आणि 6 वाजता 101 तास, 101 तास पूर्ण होतात। म्हणजेच काय, हा दिवस आहे शुक्रवारचा, फ्रायडे आहे, आणि संध्याकाळी 6 वाजता 101 तास पूर्ण होतात। त्यामुळं उत्तर आहे डी। अतिशय लॉजिकली सोडवायचा हा प्रश्न आहे आणि अतिशय सोपा प्रश्न मी याला म्हणेन। तर उत्तर आहे डी, शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता 101 तासानंतर कोणता वार असणार आहे, शुक्रवार असणार आहे, आणि वेळ असणार आहे संध्याकाळचे 6 म्हणजे 6 PM। हे डी हे उत्तर आहे। धन्यवाद।